महाराष्ट्रातील बी.एड अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया CAP लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांनी वेळेत नोंदणी करावी यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने जून महिन्यात परिपत्रक काढले होते. त्यानंतरही मोठ्या संख्येने महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण न झाल्याने शासनाला महाविद्यालय नोंदणीच्या कालावधीला मुदतवाढ घ्यावी लागली होती. उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या जून 2026 मधील परिपत्रकानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालय नोंदणीचा कालावधी 18 जून 2026 ते 30 जून 2026 असा निश्चित करण्यात आला होता. मात्र या कालावधीत अनेक महाविद्यालयांकडून नोंदणी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या आणि नोंदणी न झालेल्या महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने उच्च शिक्षण संचालनालयाने नोंदणीसाठी अतिरिक्त मुदत देण्याचा निर्णय घेतला. नोंदणीसाठी चक्क मुदतवाढ उच्च शिक्षण संचालनालयाच्या क्रमांक B.Ed 2026-2027 प्र 59/CET सेल E 29/17/600 दिनांक जून 2026 या परिपत्रकानुसार महाविद्यालय नोंदणीचा सुधारित कालावधी 6 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 असा निश्चित करण्यात आला होता. म्हणजे सुरुवातीला 30 जून पर्यंत असलेली नोंदणीची मुदत संपल्यानंतरही अनेक महाविद्यालयांची नोंदणी अपूर्ण राहिल्यामुळे शासनाला महाविद्यालयांना पुन्हा संधी देत 10 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी लागली. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न, CAP कधी सुरू होणार? महाविद्यालय नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याचा परिणाम पुढील CAP प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी CET परीक्षा, CAP रजिस्ट्रेशन, अर्ज लॉक करणे आणि कागदपत्रांची छाननी यासारख्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. मात्र महाविद्यालयांची अंतिम यादी, प्रवेश क्षमता, इनटेक सीट मॅट्रिक्स आणि ऑप्शन फॉर्म याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. CAP पोर्टलवरील उपलब्ध डॅशबोर्डनुसार मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून हजारो अर्ज लॉक व पडताळणी झालेले आहेत. मात्र महाविद्यालयांच्या उपलब्धतेबाबतची माहिती अद्याप विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नियोजन धोक्यात. B.Ed प्रवेश परीक्षा उशिरा सुरू झाल्यास त्याचा परिणाम CAP राऊंड, कॉलेज निवड, प्रवेश निश्चिती आणि प्रत्यक्ष महाविद्यालयीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना अनिश्चिततेला सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की महाविद्यालयांना नोंदणीसाठी जूनमध्ये सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोंदणीची मुदतही 30 जूनवरून वाढवून 10 जुलै करण्यात आली. तरीही जर महाविद्यालयांची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे. CET सेल आणि उच्च शिक्षण विभागाकडे लक्ष. आता B.Ed CAP प्रक्रियेत नेमकी किती महाविद्यालय सहभागी होणार, किती प्रवेश जागा उपलब्ध असतील, ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आणि CAP राऊंड कधी जाहीर होणार याकडे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी शासनाने आधीच मुदत दिली आणि त्यानंतर नोंदणी न झालेल्या महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने मुदत वाढही दिली. त्यामुळे आता पुढील प्रवेश प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि पारदर्शकपणे सुरू करण्याची जबाबदारी प्रशासनासमोर आहे. जूनमध्ये परिपत्रक, 30 जून अंतिम मुदत, नोंदणी अपूर्ण, 6 ते 10 जुलै मुदतवाढ. तरीही CAP प्रक्रियेबाबत प्रतीक्षा. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने B.Ed विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना आता CAP प्रवेश प्रक्रियेचे पुढील अधिकृत वेळापत्रक आणि महाविद्यालयांची अंतिम उपलब्धता जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.